श्री स्वामी समर्थ. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा येतो. वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीपाडव्याचा दिवस सोने खरेदी, वाहन खरेदी, घर खरेदी यासाठी अत्यंत शुभ असतो. या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीसुद्धा सुरू होत असते. कुटुंबातील सर्व लोक एकत्र येऊन गुढीपाडवा साजरा करत असतात. याच दिवशी मराठी नवीन वर्ष सुरू होत असते. नवीन वर्षाचे राशी भविष्यसुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी बरेच लोक जाणून घेत असतात. गुढी आपल्याला सांगते की नवीन वर्ष सुरू झाले आहे. नवीन विचार करा, नवीन संकल्प करा. आकाशाला गवसणी घाला. मी जशी उंच आहे तशी उंच भरारी घ्या, प्रगती करा. गुढीपाडव्याच्या दिवशी घरावर गुढी उभारल्यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात. जीवनामध्ये समृद्धी येते. विजयाचे, समृद्धीचे आणि चैतन्याचे प्रतीक म्हणजे ही गुढी असते. या दिवसापासूनच वसंत ऋतूला सुद्धा सुरुवात होत असते. आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आपल्या घरामध्ये येणारी सकारात्मक ऊर्जा, त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा ही मुख्य दरवाजातून येत असते. म्हणूनच वर्षातून फक्त एकदा येणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला मुख्य दरवाजामध्ये एक वस्तू जी आहे तर ती अडकवायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होईल. घरातील आजारपण, त्याचप्रमाणे इतर काही दोष असतील तर ते सुद्धा नष्ट होतील. कोणती वस्तू आपल्याला मुख्य दरवाजामध्ये अडकवायची आहे आणि या वस्तूचे पुन्हा काय करायचे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करायचं आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. स्नान करताना या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने टाकायची आहेत. कडुनिंबाची पाने ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. गुढीपाडव्याच्या वेळेला आपण गुढी उभी करत असताना त्याला सुद्धा कडुनिंबाची ढाळी बांधत असतो. कडुनिंबाला गुढीपाडव्याच्या दिवशी खूप महत्त्व आहे. नैवेद्यामध्ये सुद्धा कडुनिंबाच्या पानांचा वापर केला जातो. तर अशी ही अत्यंत महत्त्वाची असलेली कडुनिंबाची पाने आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकायची आहेत. यामुळे आपल्या त्वचेला फायदा होत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही. गुढी उभारण्याअगोदर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजावरती आपल्याला ओल्या कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचं आहे. हळद, गोमूत्र हे एकत्र करून आपल्याला हे लेपन करायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती अडकवायची आहे. गुढी उभारण्याअगोदर किंवा गुढी उभारल्यानंतर आपण ही वस्तू अडकवली तरी सुद्धा चालेल. यासाठी आपल्याला 2 वस्तू लागणार आहेत. त्या म्हणजे 3 इंच वडाची मुळी आणि एक रंगारी हिरडा. ह्या 2 वस्तू आपल्याला लाल कापडामध्ये बांधायच्या आहेत किंवा लाल कापडाची आपण छोटीशी पोटली तयार करू शकतो आणि त्यामध्ये रंगारी हिरडा आणि 3 इंच वडाची मुळी जी आहे तर ती आपल्याला बांधायची आहे आणि ही पोटली तयार करायची आहे. त्यानंतर आपल्याला ह्या पोटलीची पूजासुद्धा करायची आहे. रंगारी हिरडा ही एक औषधी वनस्पती आहे. त्याचप्रमाणे रंगारी हिरडा धार्मिकदृष्ट्या देखील एक पवित्र वनस्पती मानली जाते. कफदोष असेल किंवा वातदोष, पित्तदोष हे नष्ट करण्यासाठी रंगारी हिरड्याचा वापर केला जातो. हिरड्याचे बरेचसे प्रकार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रंगारी हिरडा. हिरड्याचे सुरवारी, बाळ आणि रंगारी तर असे मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी आपल्याला रंगारी हिरडा जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि त्यासोबत वडाची मुळी जी आहे तर ती सुद्धा आपल्याला त्या पोटलीमध्ये बांधायची आहे. पोटलीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये ती पोटली घ्यायची आहे. आपले जे गुरु आहेत तर त्यांचं स्मरण करायचं आहे. आपल्याला आपल्या कुलदैवतांचं स्मरण करायचं आहे आणि माझ्या घरातील सर्वांचे रक्षण करा, आजारपण नष्ट व्हावे, दुःख संपावे, दारिद्र्य संपावे तर अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या वरच्या साईडला मध्यभागी आपल्याला ही पोटली जी आहे तर ती अडकवायची आहे. वर्षभर आपल्याला ही पोटली तशीच राहू द्यायची आहे. आतील साईडने आपण जेव्हा आत असतो तर त्यावेळेला आतील साईडनी वरची जी बाजू आहे तर त्या ठिकाणी आपण ही पोटली जी आहे तर ती अडकवू शकतो, जेणेकरून ही पोटली कोणालाही दिसणार नाही. वर्षभर आपल्याला ही पोटली तशीच ठेवायची आहे आणि पुढच्या गुढीपाडव्याला आपण नवीन पोटली अडकवून ही जी पोटली आहे तर तिचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. पोटली अडकवून झाल्यानंतर आपल्याला कुलदेवीचा मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंचा मंत्रसुद्धा 108 वेळेला म्हणायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातलं आजारपण, सर्व नकारात्मकता, सर्व दोष नष्ट होऊ द्या. त्यानंतर गुढीपाडव्याच्या सायंकाळच्या वेळेला म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला जेव्हा आपण गुढी उतरवतो तर गुढी उतरवल्यानंतर सूर्यास्त जेव्हा होतो तर त्यावेळेला
आपल्या मुख्य दरवाजामध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. दिव्याची वात उत्तर दिशेला करायची आहे. जर तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा आपण जे देवपूजेमध्ये दिव्यासाठी तेल वापरतो त्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे. त्या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून त्या दिव्याची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे एक तामण घेऊन त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत. त्यावरती एक कापूर ठेवायचा आहे आणि 2 फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि हा कापूर सुद्धा आपल्याला मुख्य दरवाजामध्ये जाळायचा आहे.